मी लहान होतो, मला आठवते घरामध्ये संघर्ष खूप असायचा. इवन मी 3री-4थीला असल्यापासून स्वतः मजुरीला जायचो. माझ्या घरामध्ये 7वीला असताना लाईट आली आणि मग बाकीच्या मुलांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी असायच्या, बाकीच्या मुलांना सगळं मिळायचं, मला मात्र ते मिळत नव्हतं. आमचं कुटुंब मोठं होतं. शाळेत ज्या वेळेला फळ्यावर शिक्षकांनी खडू लिहिलेले होते, खडूचे तुकडे खाली पडलेले असायचे, ते तुकडे गोळा करून मी अभ्यासाला पाठीवरती वापरलेले आहेत. हा संघर्ष चालू झाला होता. ज्यावेळेला मी सातारला वायसीला आलो, तिथेही संघर्ष चालूच होता. कमवा आणि शिकामधून मी प्रवेश मिळवला. कॉलेज मला प्रवास खर्च द्यायचं स्पर्धांना किंवा काव्य वाचनासाठी जाण्यासाठी. म्हणजे रयतनं प्रचंड माझ्यावरती काम केलं आणि रयत शिक्षण संस्थेचा खूप मोठा मोलाचा ह्याच्यामध्ये सगळ्याचा वाटा आहे. ज्या वेळेला गरीब कुटुंबातून लोक किंवा कुणी पुढे येतं ना, तर भीती, लाज आणि संकोच या 3 गोष्टी त्या व्यक्तीमध्ये प्रचंड असतात. का तर मोठ्या कुटुंबामध्ये गरिबी असेल ना, तर तिथं त्याला प्रेम मिळत नाही कुटुंबातल्या लोकांचं, आणि ते प्रेम मिळत नसल्यामुळं ही मुलं माध्यम शोधतात प्रेम मिळवण्यासाठी. मग कधी कवितेचं माध्यम मिळतं, कधी, आणि म्हणून हीच मुलं जास्त करून एकतर्फी प्रेमामध्ये जास्त का जातात. एकतर्फी प्रेमातून परत एक कवी किंवा कुठल्या तरी माध्यमातून कलाकार म्हणून का पुढे येतात, त्याला कारण आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की जे सचिनचं पुस्तक आहे ते आमचं आता बेस्ट सेलर झालं आणि मराठीचे आतापर्यंत नाही म्हटलं तर 1 लाखापेक्षा जास्त कॉपीज प्रति संपलेले आहेत. संत आणि संविधान पण चांगल्या प्रकारे चालते. वऱ्हाडी भाषेतल्या सुपावडकरांची मी 3-4 पुस्तकं केली. 500 काव्यांचं दीर्घ काव्य धोंडी धोंडी पाणी दे, हा प्रयोगच महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना माहित नाही, वऱ्हाडी भाषेमधला, तो आम्ही घेतला. बरीचशी पुस्तकं ज्यांना संविधानिक मूल्य आहेत, दर्जा चांगला आहे, कंटेंट चांगला आहे, अशी जवळपास 84 पुस्तकं या साहित्य विश्वामध्ये मागच्या 4 वर्षामध्ये मी घेऊन आलो. आणि या 4 वर्षामध्ये फक्त हे पुस्तकांपुरतं काम मर्यादित राहिलं नाही. साहित्य क्षेत्रामध्ये ज्या ज्या घटना, ज्या गोष्टी, जी संमेलनं घडतायत, त्याच्यामध्ये हिरिरीनं भाग आहे, सहभाग आहे, आयोजन आहे, प्रयोजन आहे. तिथं कुठंतरी आपला कॉन्ट्रीब्युशन, योगदान असलं पाहिजे म्हणून मी काम करत राहतोय. मंडळी नमस्कार, मी सुजित काळंगे आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका. दरवेळीप्रमाणे वेगवेगळ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी जसा नाका सज्ज असतो तसा आजही हा नाका सज्ज आहे आणि आपल्याकडे नवीन पाहुणे आलेले आहेत. पण कसं आहे, नवीन पाहुणे आली की त्यांचं एक नवं जग आपल्याला कळतं, नवं विश्व कळतं. त्या विश्वाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळत राहतात. खरं तर गावं ही गोष्टींचं भांडार असतं, जिथं पारापारावरती पात्र भेटतात आणि ते वेगळ्या गोष्टींना जन्म देत असतात. पण गावापासून शहराकडं जी माणसं प्रवास करतात ना, त्या माणसांचं म्हणून एक वेगळं विश्व तयार होत गेलेलं असतं. कारण त्या विश्वाच्या खोल तळाशी एक अस्वस्थता असते. ही अस्वस्थता पकडून आपल्या श्वासांना गुंफत ही माणसं संघर्ष यात्रा तयार करत असतात. फक्त संघर्ष यात्रा तयार करत नसतात, तर आपली संघर्ष गाथा उभी राहते. त्यावेळी ही संघर्ष गाथा इतर संघर्ष यात्रांना प्रेरणादायी ठरते आणि त्याचबरोबर एक नवा रस्ता तयार होत असतो. असाच एक रस्ता गावखेड्यातल्या एका माणसाच्या वाट्याला आला. पुढं जाऊन साहित्याच्या माध्यमातून कित्येक विचारवंतांचं बोट पकडत हा माणूस शहराच्या एका टप्प्यावर पोहोचला आणि हे विश्वाची माझे घरं असं म्हणणाऱ्या ज्ञानोबा माऊलींच्या विचारानं एक साहित्याला निर्माण करणारं, साहित्याच्यापर्यंत पोहोचणारं आणि गावखेड्यातल्या अगदी सामान्य माणसांना प्रकाशित करणारं एक नवं विश्व तयार करू लागला. त्याचं नाव होतं साहित्य विश्व. या साहित्य विश्व प्रकाशनाच्या माध्यमातून हा माणूस वेगवेगळ्या माणसांपर्यंत पोहोचला. कधी कविता लिहिल्या, कधी लेख लिहिले, कधी इतरांच्या कविता प्रकाशित केल्या, कधी इतरांचे लेख प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला. व्यवसायाच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचला, वेगवेगळ्या लोकांना मार्ग दाखवण्याचं काम केलं. असे अनेक व्यवसाय उभे केले. पण या सगळ्यातून कधी थांबला नाही, कधी थकला नाही. वेगवेगळ्या वाटा तयार करत राहिला, त्या वाट्यांवर कित्येकांना आणत राहिला आणि कित्येकांचे आयुष्य उभं करत राहिला. असा एक लेखक आज माझ्यासोबत आहे. लेखक, प्रकाशक, संवादक आणि एक उत्तम माणूस म्हणजे विक्रम मालन आप्पासो शिंदे आज आपल्यासोबत आहेत. त्यांचा प्रवास, त्यांचं आयुष्य, त्यांच्या कविता आणि एकंदरीत त्यांच्या आयुष्यामधलं हे साहित्य विश्व समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदा विक्रमदादा, तुमचं स्वागत आहे आपल्या या पुस्तक नाक्यावर. नाक्यावर माणसं आली की फार बरं वाटतं, पण तुम्ही आलाय, हा नाक्याचा विक्रम आहे असं मी म्हणेन. पहिल्यांदा मनस्वी स्वागत. आणि सध्या जसं नेहमी मला प्रश्न पडत असतो की माणसांचं काय चाललंय सध्या विक्रम शिंदे यांचं आणि आजूबाजूच्या एकंदरीत या सगळ्या घोंगाटात काय काम सुरू आहे? धन्यवाद सुजित. खरं तर तुझं सगळ्यात अगोदर मी आभार मानतो, कारण पुस्तक नाकाच्या माध्यमातून तू समाजातल्या अनेक चांगल्या संघर्ष यात्रींना या माध्यमातून पुढे घेऊन येतोयस, अनेकांसाठी प्रेरणा देतोयस. तुझा प्रश्न खूप छान आहे. सध्या मी बऱ्याच गोष्टींवर काम करतोय. सध्या साहित्य विश्व प्रकाशनाच्या माध्यमातून जवळपास 84 पुस्तकं मागच्या 4 वर्षामध्ये लोकांच्या समोर आलेली आहेत. संविधानिक विषय घेऊन मी काम करतोय.
त्याचबरोबर या साहित्य क्षेत्रामध्ये तू जसं म्हणाला तसं अनेक लोकांना उभं करायचा मी प्रयत्न पण प्रामाणिकपणे करतोय. साहित्य सेवा करत साहित्यच अखंड घेऊन जगतोय. सविस्तर आपण बोलूयाच. येस, नक्कीच. हे तुमचं मी आता सगळं बघितलं आहे एकंदरीत पहिल्यापासून, म्हणजे साताऱ्यातल्या साताऱ्यापासून ते पुण्यापर्यंत आणि एकंदरीत दिल्लीच्या प्रवासापर्यंत, म्हणजे साहित्य संमेलनामध्ये तुम्ही दिल्लीच्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली, या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुमच्या एकंदरीत आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर साहित्य हा भाग आहेच. म्हणजे तुमची बिझनेस सोल्युशन कंपनी आहे, तिचं नाव कविराज असं आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायामध्ये हे करताय. तर हे साहित्याशी कनेक्ट कसा झाला आणि महत्त्वाची गोष्ट काय अशा प्रेरणा होते की या वाटेवर यायला तुम्हाला त्याच्यामुळं मार्ग भेटला? लहानपणी मी जास्त गणितात आणि विज्ञानात रमलो नाही. लहानपणापासूनच मला साहित्याची जास्त आवड होती, ओढा होता. मला आठवते की पाठ्यपुस्तकामध्ये बालभारतीच्या ज्या कविता असायच्या त्या कवितांमध्ये मी रमायचो. आणि त्या कवितांमध्ये रमत असताना मला जाणवलं की आपल्याला यामध्ये काय मिळतंय तर सुख मिळतंय, कवितांमध्ये सुख मिळतंय. आणि मग मी 2007 साली पहिली कविता लिहिली होती. ती 2008ला ज्या वेळेला मी 8वीला होतो, आमच्या एक गावंडे मॅडम म्हणून एक मराठीच्या शिक्षिका होत्या आणि त्यांनी एक निबंध लिहायला सांगितला होता आणि त्या निबंधामध्ये मी ती कविता लिहिली होती. पूर्वी तुलाही आठवते की निबंध लिहायचं म्हटलं की आपण निबंधमाला वापरायचो, पण मला निबंधमाला कधी वापरावी लागली नाही. मी ती कविता लिहिली होती आणि ती कविता त्या निबंधामध्ये होती. ती मॅडमला फार आवडली, गावंडे मॅडमला. आणि तेव्हा मला जाणवलं की आपण लिहू शकतो. त्यांनी मला प्रेरणा दिली की अरे तू खूप छान लिहितोयस, तू लिहित राहा म्हणून. आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला. गंमत अशी आहे की संघर्ष खूप झाला. भाकरीचा आणि भुकेचा प्रश्न होता, त्यामुळे संवेदना ऑटोमॅटिकच पोटात जन्मत होत्या. आणि मुळात चांगुलपणाचा विचार करायला परिस्थितीनं माझ्या आईवडिलांनी, माझ्या आतापर्यंत मिळालेल्या सगळ्या शिक्षकांनी मला शिकवलं. माझ्यावरती जो सगळ्यात जास्त प्रभाव कुणाचा असेल तर तो गाडगेबाबांचा आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांचा आहे, नरेंद्र दाभोळकरांचा आहे. आतापर्यंत समाजामध्ये चांगलं काहीतरी करू पाहणाऱ्या, समाजामध्ये काहीतरी चांगलं देऊ पाहणाऱ्या जेवढे काही चांगली महापुरुष झाले, या सगळ्यांच्या विचारसरणीचा, यांच्या मार्गाचा माझा खूप मोठा प्रभाव होता. आणि साहित्याच्या माध्यमातून मग आपण काय करू शकतो, एक चांगला माणूस कसा घडू शकतो, आपण साहित्याच्या माध्यमातून एक चांगला विचार लोकांना कसा देऊ शकतो, हा तो प्रवास होता. आणि पुढे जाऊन मग मला कविता माझी मिळाली. त्या कवितेच्या माध्यमातून मी विचार पेरत राहिलो. गावातून बाहेर पडलो, रहमतपूर असेल, सातारा असेल, त्यानंतर पुण्यामध्ये आलो, पुण्यामधून दिल्लीमध्ये कविता लिहिल्या, कविता प्रकाशित केल्या, पुस्तकं झाली, वेगवेगळ्या संमेलनामधून कविता व्यक्त होत गेलो. खरं तर कविता जगत गेलो, साहित्य जगत गेलो आणि त्यामुळं हा सगळा भन्नाट प्रवास झाला. मी लहान होतो, मला आठवते घरामध्ये संघर्ष खूप असायचा. इवन मी 3री-4थीला असल्यापासून स्वतः मजुरीला जायचो. 30-40-50 रुपये मिळायचे. मग ती संवेदना तयार झाली की यार माझ्या घरामध्ये 7वीला असताना लाईट आली आणि मग बाकीच्या मुलांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी असायच्या, बाकीच्या मुलांना सगळं मिळायचं, मला मात्र ते मिळत नव्हतं. आमचं कुटुंब मोठं होतं. हे सगळं बघत असताना मला तरी कुठेतरी जाणवायचं की यार आपण काहीतरी आयुष्यात केलं पाहिजे, आपल्यासारखी जी काही लोक आहेत त्या लोकांना पण आपण उभं केलं पाहिजे. पण मग तो कुठेतरी विचार होता, ती संवेदना होती. आणि ह्या सगळ्या जो परिस्थितीचा संघर्ष झाला, त्या परिस्थितीच्या संघर्षामधून खरं तर कविमन तयार झालं आणि म्हणून मी पुढं कवी होऊ शकलो. मारून मुटकून मला कुणी कधी लिहायला सांगितलं नाही किंवा तसा कधी प्रवासी झाला नाही. स्वयंप्रेरणा होती. मी स्वतःशी जास्त संवाद करायचो, मी इतरांशी फार कमी बोलायचो, मी स्वतःशी जास्त बोलायचो. सुजित, आजही मी इतरांशी कमी स्वतःशी जास्त बोलतो. आणि माझा जो स्वतःचा संवाद आहे तीच माझी खरी कविता आहे आणि त्यामुळे ती लोकांना आवडत गेलं. कविता लिहिताना मी जगाची वेदना कधी मांडलीच नाही, मी माझी वेदना मांडत गेलो. पण माझ्यासारखे असंख्य विक्रम जे समाजामध्ये आज राहतात, जे भोगतात, जे त्यांच्या वाटेला आले, त्या सगळ्याचं संचित म्हणून माझी कविता जिवंत राहते आणि म्हणून ती कविता सगळ्यांना आपलीशी वाटते. हा, मग प्रेम कविता असतील, सामाजिक कविता असतील, कुठल्याही विषयावर कविता असू दे, त्याच्यामध्ये मी माझं सगळं ओततो, माझा जीव ओततो, माझा आपलेपण ओततो आणि मग ती कलाकृती, ती निर्मिती तयार होते. असं ते सगळ्या कवितेचा प्रवास आहे. क्या बात आहे, मस्त आहे. हे आई वडिलांच्या संदर्भानं किंवा तुम्ही कुटुंबाच्या संदर्भानं सांगितलं, वडिलांसंदर्भानं तुम्ही एक कविता लिहिलेली आहे, एक खूप छान कविता आहे ती, त्या ऐकायला या निमित्तानं आवडेल. आईच्या संदर्भाने ती कविता, आईच्या संदर्भाने, म्हणजे फक्त आई नाही, आई वडिलांच्या संदर्भाने ती कविता लिहिलेली आहे. त्याचं कारण असं आहे की मी ज्या वेळेला पुण्यामध्ये आलो, पुण्यामध्ये आल्यानंतर मी
विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये राहिला होतो. विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये राहिला असताना कमवाशिकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला मी जायचो आणि पार्ट टाइम 4 तास काम केल्यानंतर त्यातून जो काय मोबदला मिळायचा त्यातून पुढचा शिक्षणाचा सगळा खर्च व्हायचा. तर मी पुण्यात आल्यानंतर पाहिलं की बरीचशी अशी कुटुंब होती ज्यावेळेला विद्यार्थी सहाय्यक समितीमधून मी अशा वेगवेगळ्या कुटुंबाची जे माझे दाते त्या विद्यार्थी सहाय्यक समितीचे होते त्यांच्याकडे जेव्हा कामाला जायचो त्यावेळेला तिथं त्या घरांमध्ये फक्त वृद्ध आई आणि वडीलच असायचे आणि त्यांची जी मुलं आहेत त्यांची मुलं परदेशामध्ये नोकरी व्यवसायासाठी स्थायिक झालेली आहेत. मग त्यांच्याशी संवाद केल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी समजायच्या. मला एका संस्थेमध्ये असं कुटुंब सापडलं की त्यांनी त्यांचा मुलगा खूप शिकवला, त्यांनी त्यांचा मुलगा परदेशामध्ये पाठवला. तो परदेशामध्ये एका चांगल्या कंपनीमध्ये चांगलं कमवतो, चांगल्या पोझिशनवरती आहे, पण तो गेला, तो एक 10 वर्ष परत माघारी आलाच नाही. आणि इतकी परिस्थिती भयान झाली की त्या दाम्पत्याला शेवटी ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो वृद्धाश्रमामध्ये जावं लागलं. तर तो सगळा प्रकार बघितल्यानंतर मी फार आतनं हलून गेलो आणि त्यावेळेला रात्री 12-12:30ची वेळ होती आणि मला ते सुचत नव्हतं, फार अस्वस्थ झालो होतो. तो सगळा प्रसंग बघितल्यानंतर, त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर त्या आईची, त्या माऊलीची जी अर्ज होती ती मी जाणली आणि मग न कळतपणे ती कविता माझ्याकडून लिहून गेली. त्या कवितेचं नाव सरणावर जाता जाता आहे. आणि कारण वृद्धत्व म्हणजे खरं तर सरणाकडे जाण्याचाच प्रवास असतो. आयुष्यात खूप गोष्टी पाहिलेल्या असतात, खूप अनुभव घेतलेले असतात आणि त्यावेळेला खरं तर आपल्या मुलांची, आपल्या नातवांची, आपल्या कुटुंबाची, त्या सगळ्या नात्यांची, प्रेमाची भूक असते त्या वयामध्ये आणि ते मिळालं पाहिजे कारण तो अधिकार पण असतो. मात्र अशा वेळेला मग ज्यावेळेला आपली मुलं आपल्यापासून दूर जातात त्यावेळेला काय अस्वस्थता होते ती त्या कवितेमधून मी मांडली होती. ती कविता मी सादर करतो. कवितेचं नाव आहे सरणावर जाता जाता. या कवितेमधून आहे ना एक आई आपल्या मुलाला आर्जव करते आणि ती सांगतीये, ती आर्जव मी कवितेत मांडली. ए माझ्या बाळा माझा लागणारे डोळा, ए माझ्या बाळा माझा लागणारे डोळा, तुला भेटण्याचा जिव्हाळा कशा सोसू मी वेदनेच्या काळा. ए माझ्या बाळा माझा लागणारे डोळा, तुला भेटण्याचा जिव्हाळा कशा सोसू मी वेदनेच्या काळा. दुष्काळात र बाळा तुझा जन्म झाला, दुष्काळात र बाळा तुझा जन्म झाला, तुझ्या दुधापायी र बापानं चहा सोडून दिला. तुझी तुरु तुरु चाल पाहून आम्ही मन मुराद जगायचो, तुझी तुरु तुरु चाल पाहून आम्ही मन मुराद जगायचो, तुझ्या शिक्षणाच्या खर्चापायी आम्ही अर्धपोटी झोपायचो. जेव्हा तुझा साऱ्या वर्गात पहिला नंबर यायचा, जेव्हा तुझा साऱ्या वर्गात पहिला नंबर यायचा, तुझं गुणपत्रक हातात घेऊन बाप तुझा वेड्यागत नाचायचा. तुझ्या स्वप्नासाठी र बाळा पै पै तो जपायचा, तुझ्या स्वप्नासाठी र बाळा पै पै तो जपायचा, महिन्यातून एकदाच दाढी करून काटकसरीचा धडा गिरवायचा. तू आज झालास मोठा अमेरिकेला गेला, तू आज झालास मोठा अमेरिकेला गेला, 10 वर्ष झाली त्याला तुझं पत्र ना फोन आला. जीव कासावीस झाला तू येशील माघारी, जीव कासावीस झाला तू येशील माघारी, या आशेनं बा तुझा झुरून झुरून मेला, तरी सुद्धा लेखा ना तुझं पत्र ना फोन आला. गोतावळ्यांनी झुगारून मला वृद्धाश्रमाचा रस्ता दावला, गोतावळ्यांनी झुगारून मला वृद्धाश्रमाचा रस्ता दावला, सडता सडता तिथं मी एकदा पेपरात तुझा फोटो पाहिला. अंग शहरून आलं पाना पुन्हा जागा झाला, अंग शहरून आलं पाना पुन्हा जागा झाला, फक्त एकदा चेहरा दाव तुझा, डोळे भरून पाहण्या जीव वेडावला. नको पैसा अडका तुझा नको काही आता, नको पैसा अडका तुझा नको काही आता, एकदाच कुशीत घेऊ दे तुला, शेवटी सरणावर जाता जाता, शेवटी सरणावर जाता. म्हणजे ती अर्ज होती त्या माऊलीची आपल्या मुलाप्रती असलेली अर्ज त्या कवितेतून मी मांडली. क्या बात आहे. अशा कितीतरी कविता आहेत की ज्या सुचतात किंवा बरं वाटतात आजूबाजूला, पण एक अस्वस्थता आहे ना, ही सगळी जी अस्वस्थता आहे ती येण्याच्या पाठीमागं किंवा आजूबाजूला जे सगळं बघितलंय त्याच्यानंतर ही कवितेनं सगळे अभाव आयुष्यातले भरून काढले, हे असं दिसून येत राहतं. चांगला प्रश्न विचारला. मुळात काय येणार आहे, जिथं दुःख असतं तिथं कविता जन्माला येते. आणि कवितेचं मूळ काय असेल तर तो विरहच आहे. मग तो कुठलाही असू दे, भाकरीचा संघर्ष असू दे, प्रेमाचा विरह असू दे,
किंवा बऱ्याच वेळेला तुला कमीपणा दिलेला असेल, समाजात नाकारलेला असेल, तर ह्या सगळ्याचं कुठंतरी तुझ्या मनामध्ये जो कोंडवारा झालेला असतो आणि म्हणून मग याच्यातून बंड करून उठलं पाहिजे, आपण बाहेर पडलं पाहिजे, आपलं अस्तित्व जगाला दाखवलं पाहिजे, म्हणून कविता लिहिल्या जातात. मला तुला सविस्तर सांगताना आनंद होतोय. मला आठवतं की आमचं फार मोठं कुटुंब. आता कवितेचा जन्म कसा होतो आणि ह्या संस्कृतीमधून कवितेला आपण जन्माला कसं घालतो, ठरवली एखादा विषय घेतला म्हणून कविता लिहिली गेली नाही माझ्याकडून. ती कशी गेली, त्याच्यामागे काय वेदना होती, ही मी तुला सविस्तर सांगतो. ओके. मोठं कुटुंब होतं आमच्या घरामध्ये. 9 जण आम्ही, म्हणजे आम्ही 5 जण बहिणी भावंड होतो, आई वडील आणि आजी आजोबा. रोजगारावरती आमच्या 9 कुटुंबाचा सगळा गाडा चालायचा. तुला मी मागे सांगितलं की 2007ला आमच्या घरामध्ये वीज आली. 7वी पर्यंत मी दिव्यावर आणि कंदिलावर अभ्यास केलेला. पण मग एवढं सगळं कुटुंब, उत्पन्नाचे सोर्सेस काहीच नाही. आजूबाजूला गावामध्ये, समाजामध्ये एक मित्रांच्या घरामध्ये आम्ही बघायचो, सगळ्या गोष्टी व्हायच्या. त्यांना पेन मिळायचा, पेन्सिल मिळायची, पाटी मिळायची. मला 1 रुपयाच्या पेन्सिलसाठी संघर्ष करावा लागायचा. शाळेत ज्या वेळेला फळ्यावर शिक्षकांनी खडू लिहिलेले होते, खडूचे तुकडे खाली पडलेले असायचे, ते तुकडे गोळा करून मी अभ्यासाला पाठीवरती वापरलेले आहेत. हा संघर्ष चालू झाला होता. आणि आई वडील हे मजुरी करायचे, उत्पन्नाचं साधन नव्हतं, शेती फार कमी. आणि मजुरीतून माझ्या बहिणींचं सुद्धा शिक्षण खरं तर मजुरीमुळे सुटलं. 10वी पर्यंत त्या शिक्षण घेऊ शकल्या. माझ्यापेक्षा मोठ्या होत्या 2-3 ज्या बहिणी होत्या त्या. त्यामुळे हा भयानक सगळा संघर्ष होता. इवन चूल कशी पेटेल आणि आपण कसं जगू असा तो सगळा. आणि 2-3 लोक रोजगार करणार आणि त्या रोजगारातून जे काही मिळणार त्यातून सगळं कुटुंब चालणार, असा तो सगळा प्रवास होता. आणि मग इथं ती वेदना जन्माला यायची. ज्या वेळेला मी रानात गुराकडे जायचो त्यावेळेला मग ते सगळं जे घडलेलं असायचं, आठवडाभर पाहिलेलं असायचं, शाळेत असायचं किंवा कुटुंबात असायचं, समाजात असायचं, मग ते सगळं असल्यामुळं आणि समाजामध्ये मग मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे. मी जो संघर्ष करतोय, माझ्यासारखी जी समाजामध्ये लोक आहेत अनेक, त्या सगळ्या लोकांसाठी मला माझ्यासाठी काहीतरी करायची, ती भावना यायची. आणि ती भावना आल्यानंतर मग गुरागड, आता माझ्या वेळू गावामध्ये केंबाळा नावाचा एक भाग आहे आणि तिथं गणपतीचं एक मंदिर आहे. गावापासून एक 3-4 किलोमीटरवर केंबाळा आहे. तर माझ्या कवितेचा श्री गणेश तिथंच झालाय. तिथे एक गणपतीचं मंदिर पण आहे. बरेच लोक त्या मंदिरात जातात. आणि त्या गणपतीच्या मंदिराच्या बाजूला एक 5-6 एकराचा एरिया आहे. तिथं सगळे गुरं सोडायचो आणि त्या मंदिरामध्ये बसून मी स्वतःच माझ्याशी संवाद करायचो आणि लिहायला लागायचो. लिहिताना प्रश्न तेच असायचे की मग हे सगळं होतंय, मग मला काय करावं लागेल. आदर्श घोटाळा झालेला होता 2007-8च्या काळामध्ये. तर त्या आदर्श घोटाळा झाल्यानंतर ज्यांच्यावर अन्याय झाला होता त्या लोकांची अवस्था कशी झाली असेल, ह्या अनुषंगाने ते संचित चालू व्हायचं. मग अशा वेगवेगळ्या समाजात घडणाऱ्या, माझ्या स्वतःभोवती घडणाऱ्या, माझ्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना असतील, अनेक ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्या प्रचंड अस्वस्थ करायच्या. आणि त्या अस्वस्थतेमधून मग कविता जन्माला यायची. पुढे जाऊन मग हा प्रवास 6वी, 7वी, 8वीमध्ये मी बरंचसं लिखाण करायला सुरुवात केली. पण मला ते कळत नव्हतं की आपण काय लिहितोय, बरोबर लिहितोय, चूक लिहितोय, किंवा एकंदरीत या लिखाणाला काय दिशा असेल का नाही. पण मगाशी जसा उल्लेख केला, 8वीमध्ये गेल्यानंतर त्या निबंधाच्या संदर्भानं एक कविता लिहिली गेली आणि तिथं मला कॉन्फिडन्स मिळाला, तिथं मला प्रेरणा मिळाली. मग मी लिहायला लागलो. पुढं मला सांगायला आनंद होतो की मी 11वीला असताना रहमतपूरला SMS कॉलेज, चित्रलेखा माणिकात्मांचं जे कॉलेज आहे, पंचक्रोशी शिक्षण मंडळाचं, तिथं मी 11वीला होतो. 10वीला मला चांगले मार्क्स मिळाले, 80% मला मार्क्स मिळाले होते. शिक्षणात सुद्धा मी पहिल्यापासून चांगला झालो. जवळपास 8वी, 9वी, 10वी 3 वर्ष आदर्श विद्यार्थी म्हणून सुद्धा मला त्यांनी त्यावेळेला हे केलेलं होतं. तर 11वीला असताना मी बऱ्याच कविता लिहिल्या होत्या. आणि त्या कविता लिहिल्यानंतर एक कुठल्याही कॉलेजचं एक वार्षिक मॅगझिन निघतं, नियतकालिक. तर मी त्या कविता तिथं दिलेल्या होत्या. मी D डिव्हिजनमध्ये GC विषय घेऊन शिकत होतो. आणि जाधव सर म्हणून आहेत, आत्ता ते आजही त्या कॉलेजवरती प्राध्यापक म्हणून आहेत. तर त्यांना मी त्या कविता दिल्या होत्या. आणि त्यावेळेला मग वार्षिक नियतकालिक जे प्रकाशित झालं, त्या वार्षिक नियतकालिकामध्ये जवळपास 18 ते 19 कविता प्रकाशित झालेल्या होत्या. एकंदरीत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिन्ही फॅकल्टीमधल्या, तिन्ही स्ट्रीममधल्या मला वाटतं 1,500 मुलं तिथे त्यावेळी शिकत असतील. आणि त्या 18-19 कवितांमध्ये जवळपास 12 ते 13 कविता माझ्याच होत्या. आणि मग तिथं मला वाटलं की अरे, आपलं जर लिहिलेलं लोकांना आवडत असेल, प्रकाशित होत असेल, तर आपण लिहिले पाहिजे. आणि मग सातत्यानं लिहायला सुरुवात केली. अजून माझे प्रश्न, समाजाचे प्रश्न
दोन्ही प्रश्न मांडायला सुरुवात केली. समाजाचे प्रश्न कधी माझे झाले, माझे प्रश्न कधी समाजाचे झाले. आणि मग मी व्यक्त होत गेलो, संचित मांडत गेलो आणि त्याच्यामुळं मग ती कविता फुलत गेली, पुढे येत गेली. खऱ्या अर्थानं ज्यावेळेला मी सातारला वायसीला आलो तिथेही संघर्ष चालूच होता. कमवानी शिकामधून मी प्रवेश मिळवला, फिजिक्स मधून मी BSc केली. तिथं असताना मला कमवानी शिकाच्या माध्यमातून खूप चांगल्या संधी मिळाल्या. नानासाहेब गायकवाड म्हणून होते प्राचार्य, तर तू आणि मी त्यावेळेला स्पर्धा करायचो. बरोबर. इव्हन मावळा प्रतिष्ठानच्या वेळेला आपण विभागून स्पर्धेमध्ये जिंकून आलो होतो. तो काळ फार भयानक आणि त्या अर्थानं चांगला होता, खूप संघर्षाचा होता आपल्यासाठी. आणि त्यावेळेला मला सांगायला आवडेल की कॉलेज मला प्रवास खर्च द्यायचं स्पर्धांना किंवा काव्य वाचनासाठी जाण्यासाठी किंवा वेगवेगळ्या व्याख्यानांसाठी. म्हणजे रयतनं प्रचंड माझ्यावरती काम केलं आणि रयत शिक्षण संस्थेचा खूप मोठा मोलाचा ह्याच्यामध्ये सगळ्याचा वाटा आहे. शिक्षकही तिथले खूप चांगले होते आणि त्यामुळं मग एक दिशा मिळत गेली. त्या काळामध्ये एकतर्फी थोडासा प्रेमातही होतो, पण नंतर कळालं की हे आपल्याला झेपणारी गोष्ट नाही, आपण कवितेच्यात प्रेमात राहिलं पाहिजे. नको नको गुंतू सगळं. आणि नाही, खूप म्हणणार म्हणजे कॉलेज लाईफमध्ये खूप गोष्टी झाल्यात. माझं असं निरीक्षण आहे की माणसं एकतर्फी प्रेमातच कवी होऊ शकतात, चांगली माणसं प्रेमात कवी होऊ शकतात. त्याला कारणही होईल. गंमत काय आहे सुजित, ज्या वेळेला गरीब कुटुंबातून लोक किंवा कुणी पुढे येतं ना, तर भीती, लाज आणि संकोच या 3 गोष्टी त्या व्यक्तीमध्ये प्रचंड असतात. का तर मोठ्या कुटुंबामध्ये गरिबी असेल ना, तर तिथं त्याला प्रेम मिळत नाही कुटुंबातल्या लोकांचं, आणि ते प्रेम मिळत नसल्यामुळं ही मुलं माध्यम शोधतात प्रेम मिळवण्यासाठी. मग कधी कवितेचं माध्यम मिळतं, कधी, आणि म्हणून हीच मुलं जास्त करून एकतर्फी प्रेमामध्ये जास्त का जातात आणि एकतर्फी प्रेमातून परत ते कवी किंवा कुठल्या तरी माध्यमातून कलाकार म्हणून का पुढे येतात, त्याला कारणं आहेत. कुठलाही एखाद्या श्रीमंताचा मुलगा आज तू कवी किंवा कलाकार झालेला बघू शकत नाही, किंवा फार थोडी उदाहरणं असतील की ज्याला सगळं मिळालंय, सोन्याचा चमचा घेऊन जो जन्माला आलाय, तो कधी कवी लेखक झालेला नाहीये किंवा तो कधी कलाकार पण झालेला नाहीये. तो त्यांचं जे प्रस्थ आहे तो चालवत राहतो. कवी लेखक किंवा काहीतरी समाजात चांगलं करायचं आहे हा विचार घेऊन येणारी जी मुलं आहेत ती सगळी ग्रामीण मातीतून आलेली आहेत. ते एका वेगळ्या परिस्थितीतून आलेली आहेत, वेगळ्या संघर्षामधून आलेली आहेत. आणि ती का आलेली आहेत? कारण त्यांनी ते भोगलंय, त्यांनी ते बघितलंय, आणि म्हणून त्यांच्यामध्ये परिवर्तनाचा विचार आहे. त्यांना परिवर्तनाचा विचार आपला का वाटतो? कारण त्यांचे प्रश्न, जगाचे प्रश्न त्यांना का सोडवायचे असतात, किती सोडवू शकतील माहित नाही. आणि या सगळ्या पोकळीमध्ये त्यांना प्रेम मिळत नाही. प्रेम शोधण्याचा जो पहिला प्रयत्न असतो तो मग एकतर्फी प्रेम असतं. बरोबर. त्यांना माहित नसतं पुढची व्यक्ती कोण आहे, तिच्या मनात काय भावना आहे, पण ती फेज खूप सुंदर असते. आणि ती पुढची व्यक्ती जगते न जगते माहित नाही, पण तो व्यक्ती जो लिहितो, जो कवी असतो, तो मात्र भरभरून जगतो आणि त्याच्यातून मग कवितेचा जन्म होतो. आणि एकतर्फी प्रेमातून बरेच लोक पुढे येऊन कवी झालेले आहेत, लेखक झालेले आहेत, त्याचबरोबर चांगले मोठे कलाकार पण झालेले आहेत. आणि ते प्रेम शोधण्याच्या नादात कदाचित त्या गोष्टी होतात आणि नंतर एक काळ असा येतो की स्वतः व्यक्ती स्वतःच्या प्रेमात पडतो आणि तेव्हा मग त्याला त्याचं अस्तित्व मिळतं खऱ्या अर्थानं. त्याही गोष्टी झाल्या. फक्त एवढंच नाही तर त्या काळामध्ये खूप प्रेम कविता लिहिल्या आणि त्या सगळ्या माझ्या भोवतीच फिरायच्या. पुढच्या व्यक्तीला माहीत नव्हत्या या सगळ्या गोष्टी आणि त्या व्यक्तीचं तसं इंटेन्शनही नव्हतं कधी आयुष्यात. पण माझ्या मात्र स्वतःच्या दुनियेतला मी राजा माणूस, साहित्य विश्व, आणि त्या साहित्य विश्वामध्ये मी स्वतःच जास्त स्वतःला कलेनं कोरत जाणारा माणूस होतो. पण त्याच्यामुळे झालं असं की मी भावनिक दृष्ट्या विवेकवादी किंवा रॅशनल अप्रोचनं खूप चांगला स्ट्रॉंग झालो. खूप किस्से आहेत. 11वीला होतो आणि माझा एक मित्र आहे, आता इथं नाव घेणं योग्य नाही, तर तोही एका मुलीच्या प्रेमात होता, पण त्याला ते बोलायचं होतं आणि त्याला बोलता येत नव्हतं. तर मी लिहित असल्यामुळं तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की मला 1-2 कविता लिहून दे. आणि मग मी त्याची सगळी लव्ह स्टोरी समजून घेतली आणि त्याच्या भावनेमध्ये जाऊन मग तशा काही कविता पण केल्या होत्या. ती कविता मी त्याला दिली, त्यानं ती कविता त्या मैत्रिणीला वाचून दाखवली. आणि नंतर मला 2 दिवसानंतर भेटला आणि मला त्यानं सांगितलं की अरे आमचं बोलणं झालं पण ती मुलगी काय तयारच नाही आहे. मग तिनं ज्या पद्धतीने रिॲक्ट केलं होतं त्यानं मला सांगितलं, मी त्याच्यावर पण कविता लिहिली होती. वा वा वा, क्या बात आहे. की अर्धांगिनी म्हणून ती श्वासोला जे माझं पुस्तक 2015ला YC कॉलेजमध्येच पहिलं प्रकाशित झालं. तर त्या कॉलेजमध्ये जेव्हा प्रकाशित झालं त्या पुस्तकामध्ये त्या 2ही कविता आहेत. की अर्धांगिनी ती नावाची, अर्धांगिनी तो अशी ती कविता आहे की अर्धांगिनी म्हणून तो त्या मुलीला कसा प्रपोज करतोय आणि ते सगळं प्रपोज झाल्यानंतर त्या उत्तरामध्ये अर्धांगिनी ती मुलीनं जे काही उत्तर दिलंय
उत्तरामध्ये ते सगळं मांडलेलं आहे. आणि फार म्हणजे इंटरेस्टिंग अशा सगळ्या खूप गोष्टी आहेत. म्हणजे जे दिसेल, जे सुचेल, जे वाटेल, जे पाहिल, जे कळेल, जे उमजेल, जे जे वाटतं ते करावं, त्यावर लिहावं, असं ते सगळं होत गेलं. 2015ला पहिलं पुस्तक झालं होतं. आणि सगळ्यात जास्त 2012, 13, 14, 15 ह्या 3-4 वर्षामध्ये खूप कविता लिहिल्या गेल्या. परिस्थितीचा संघर्ष होता, त्यामुळं ती संवेदना होती, ती अस्वस्थता होती. बंड करायचं होतं, पण कुणाविरुद्ध करायचं? समाजाविषयी बंड करायला माझ्याकडे ताकदच नव्हती त्यावेळेला, ओळख नव्हती, काय करायचं माहित नव्हतं. मग स्वतःविरुद्ध बंड चालू केलं. आणि स्वतःविरुद्ध बंड चालू केल्यामुळं मग परिवर्तनाच्या ह्या विचारधारेमध्ये एक चांगला कवी किंवा चांगला विचार घेऊन पुढे येऊ शकलो. खूप कविता लिहिल्या आणि त्या सगळ्या कविता मग 2015ला पहिलं पुस्तक प्रकाशित झालं YC कॉलेजमध्ये. ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाची मागची पण एक गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. तू प्रश्न विचारतीलच तो विचारणारच होतो. तर ते असे तर 2015ला मला ते पुस्तक, म्हणजे मी 2015ला BSc फिजिक्स लास्ट इयरला होतो आणि खूप कविता लिहिल्या होत्या. आपण वेगवेगळ्या नागठाणला आपण स्पर्धेमध्ये होतो, बार्शीला आपण स्पर्धेसाठी गेलो होतो. मला आपल्या त्या 2-3 मित्रांचा इथं आवर्जून उल्लेख करावा वाटेल. निरंजन फरांदे असेल, किरण असेल, त्याचबरोबर मिथुन असेल, तू आणि मी, आपण 5 जण होतो की शिवाजी कॉलेज आणि YC कॉलेजमधून आपण बाहेर पडून काहीतरी असे प्रयोग करायचो. आणि आपण त्याच्यातून एक बऱ्याच गोष्टी आपल्या विकसित होत होत्या. तर या काळामध्ये खूप स्पर्धा आपण केल्या आणि या काळामध्ये मी खूप कविता लिहिल्या होत्या. फिजिक्सची डार्क रूम आहे YC कॉलेजमध्ये, एम बिल्डिंगमध्ये. तर त्या डार्क रूम मध्ये सगळ्यात जास्त कविता लिहिल्यात, कारण डार्क रूम मध्ये शिक्षक बघायला यायचे नाहीत. एखादा प्रॅक्टिकलमध्ये एखादा जर काय प्रॅक्टिकलचा प्रोजेक्ट असेल तर तो मी विदिन काही मिनिटांमध्ये पूर्ण करायचो आणि उरलेल्या 2-3 तासामध्ये डार्क रूम मध्ये एकटाच बसून वेगवेगळ्या विषयांवर चिंतन करून कविता लिहायचो. कारण त्या काळामध्ये खूप गोष्टी आयुष्यात येत होत्या, नवीन लोक येत होती, नवीन भावना आयुष्यामध्ये येत होत्या. स्वतः मी तरुण वयामध्ये येत होतो, घरचा संघर्ष घरी चालू होता. त्यावेळेला मी पुण्यात राहत होतो कमवाल शिकातून, पण तरीही मला घरून डबा यायचा. आई दररोज सकाळी पहाटे 5 वाजता जेवण बनवायची आणि डबा पाठवून द्यायची. त्यामुळं माझ्यासाठी किती लोक धडपडतायत, माझं कुटुंब माझ्यासाठी किती खस्ता खाते, माझ्या आजूबाजूचे चांगले लोक माझ्यासाठी किती हे करतायत, माझे मित्र असतील, माझे शिक्षक असतील, खूप लोक मला प्रोत्साहित करायची, मला प्रेरणा द्यायची, तू लिही म्हणायची, तू अभ्यास कर म्हणायची, तू पुढे जा म्हणायची, तुझ्याकडे चांगले विचार आहेत. तर हे सगळं सोबत असल्यामुळं मी त्या डार्क रूममध्ये बसून खूप प्रयत्न करायचो की आपण चांगलं काहीतरी लिहू शकतो का. आणि त्या काळामध्ये खूप कविता लिहिल्या गेल्या. आणि 2015ला कॉलेजमधून बाहेर पडतानाच मला पहिलं माझं पुस्तक प्रकाशित करायचं होतं. कारण आतापर्यंत वयाच्या 21व्या वर्षीमध्ये जेव्हा एखादा मुलगा बॅचलर होऊन एखाद्या कॉलेजमधून बाहेर पडतो, तर त्यावेळेला त्या कॉलेजमध्ये असतानाच पुस्तक प्रकाशित करणं हे YCमध्ये झालेलं नव्हतं. आणि त्यामुळं त्या कमी वयामध्ये त्या कॉलेजमध्येच मला ते करायचं होतं आणि ते माझं स्वप्न होतं. मग मी ते सगळं साहित्य घेऊन फिरायला लागलो. श्रीकांत कात्रे सर असतील, त्यावेळेस सकाळला संपादक होते. कात्रे सरांना जाऊन भेटलो, मी कविता दाखवल्या, त्यांना कविता आवडल्या, त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी मला सांगितलं अक्षरा पब्लिकेशन म्हणून जयंत लंगडे सरांचं. आणि मग श्रीकांत कात्रे सरांनी मला जयंत लंगडे सरांशी जोडून दिलं. जयंत लंगडे सरांना जाऊन भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं तू खूप छान लिहितोयस, ह्याचं चांगलं पुस्तक होईल. 100 कविता त्यावेळी माझ्याकडे होत आहे, पण आता त्याला कसं म्हणले खर्च येणार आहे. आणि कवितेची पुस्तकं खरं स्वतः प्रकाशक पैसे इन्व्हेस्ट करून प्रकाशित करत नाहीत, कारण वितरणाची खूप अडचण असते म्हणून. तर मग हे कसं करायचं तर म्हटलं आपण करू शकतो. तर ह्याच्याकडे एक पर्याय आहे, जर आपण ह्याला जाहिराती जर कुठून मिळवल्या तर आपण हे पुस्तक करू शकतो. पण मी ठरवलंच होतं, मला ते करायचंच होतं काही झालं तरी, कारण कंटेंट रेडी होता आणि पुस्तक स्वतः झालं पाहिजे, आपण लेखक असलं पाहिजे, कवी असलं पाहिजे. म्हणजे BSc फिजिक्स होऊन मी कुठंतरी MSc करून कुठंतरी शिक्षक वगैरे व्हावं, ह्या गोष्टी मला कधीच पटल्या नाहीत. माणसांसाठी काहीतरी करायचं, मानवतेसाठी काहीतरी करायचं, आपण जे करतोय त्याचा खऱ्या अर्थानं माणसांना उपयोग होईल का, हाच तो विचार. म्हणजे मला एका मित्राने विचारलं होतं की पुढे होऊन आयुष्यामध्ये पुढे जाऊन तू काय होशील, तर मला प्रश्न पडायचा. मला कधी वाटायचं मला इंजिनियर व्हायचंय, कधी वाटायचं शिक्षक व्हायचंय, कधी वाटायचं डॉक्टर व्हायचंय, कधी वाटायचं की ड्रायव्हर पण व्हायचंय. खूप सगळ्या करिअरच्या ह्याच्यामध्ये मला जायचं होतं आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीची करिअर मला करायची होती.
आणि या सगळ्या पद्धतीची करिअर करायची होती म्हणून मी कवी झालो. बरोबर हो त्यात सगळंच होत आहे. त्यात सगळंच म्हणजे कुठल्या एका फील्डमध्ये कुठल्या एका क्षेत्रामध्ये अडकून मी कधीच पडणार नाही किंवा मी कधीच पडू शकणार नाही. आणि हे मला फार कमी वयामध्ये कळालं होतं. त्यामुळे मी कधी कधी म्हणायचो मी 5वीपर्यंत असताना म्हणायचो मी डॉक्टर व्हायचं आहे. 7वीपर्यंत मला अभियांत्रिकी शिक्षक घेऊन इंजिनियर व्हायचं होतं. 8वी 9वी 10वीत असताना मला प्राध्यापक व्हायचं होतं. 11वी 12वीमध्ये आल्यानंतर मला MSc करून ॲस्ट्रोफिजिक्स वगैरे करून रिसर्चमध्ये जायचं होतं. पण नंतर 11वी 12वी झाल्यानंतर BSc आल्यानंतर मला कळालं, मला समजलं आणि मला लक्षात आलं की आपल्याला गाडी चालवायला हे आवडते. आपल्याला वाटतं की आपण ड्रायव्हरही व्हावं, आपल्याला वाटतं की आपण ट्रॅक्टरही चालवावा. कधी कधी वाटायचं की त्या काळामध्ये 11वी 12वीमध्ये मी गावाकडं स्वतः रोजगाराची कामं करायचो शनिवार रविवारी आणि मिळालेल्या पैशातून माझा सगळा शिक्षणाचा खर्च करायचो. त्यामुळे कधी कधी वाटायचं की अरे आपण शेतकरी व्हावं. शेतकरी म्हणजे या देशाला मिळालेला भूषण आहे आणि शेतकऱ्यासारखं करिअर पण नाहीये. पण अलीकडच्या एरियामध्ये शेतकरी फार मागं गेलाय आणि खऱ्या अर्थानं तो इरा परत आला पाहिजे शेतकऱ्यांचा, कारण आपला देश कृषीप्रधान आहे. तर शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे, तो सगळ्यांना जगवतो. मग आपण शेती करून सुद्धा लोकांसाठी काहीतरी करू शकतो. बरोबर. म्हणजे सेवाभाव पहिल्यापासून मनात होताच. मग सेवाभाव मनात असल्यामुळे कधी शेतकरी भाव वाटायचं, कधी अभियांत्रिकी किंवा इंजिनियर भाव वाटायचं, कधी डॉक्टर, कधी पायलट, खूप वेगळ्या करिअरमध्ये जाऊ वाटायचं. आणि ह्या सगळ्या करिअरमध्ये जाऊ वाटायचं म्हणून मी कवी झालो. असं सगळं आहे. कारण सगळ्या भावना फक्त कवी आणि लेखक असतानाच जगता येतात. सगळी करिअर आपण कवी होऊनच जगू शकतो. त्यामुळं मग हा सगळा तो प्रवास होता. मग मी जयंत लंगडे सरांना भेटलो. त्यांनी मला सांगितलं, माझा एक भाऊ आहे माऊस भाऊ, त्यावेळेला तो भिलारमध्ये, महाबळेश्वरमध्ये भिलार नावाचं गाव आहे. तर भिलार, तळदेव, ताफोळा पुस्तकांचं गाव. ते अलीकडे पुस्तकांचं गाव झालं. 2013-14 ते काय पुस्तकांचं गाव नव्हतं, 15ला. मग मी माझ्या भावाला सांगितलं फोन करून की बाबा असं आहे, मला पुस्तक करायचं आणि मला जाहिरातदार पाहिजेत, कोण जाहिरातदार असतील तर बघ म्हणून. तर त्यानं मला सांगितलं मी तुला सांगतो म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी मला फोन आला किंवा आमच्या इथे 2 जण आहेत, संजय मोरे म्हणून आहेत, ज्यांचं मयूर ॲग्रो पार्क म्हणून आहे, आणि विटकर म्हणून होते. तर हे 2 जण आहेत, मी त्यांच्याशी विषयी बोललोय. पण त्यांना काही ह्यातलं माहीत नाही. त्यांना मी सांगितलं की माझा भाव आहे, काहीतरी लिहिलंय म्हणतोय, पुस्तक प्रकाशित करायचं म्हणतोय, लेखक बनतोय. तर ते म्हटले आम्हाला ह्यातलं काही कळत नाही, तुमच्या भावाला बोलवून घ्या. असा मला फोन आला. आता गंमत अशी आहे की त्यावेळेला कमवा शिका माझं संपत आलेलं होतं, इव्हन संपलेलंच होतं. माझी परीक्षा झालेली होती 2015. BSc पूर्ण होत आलेलं होतं, फक्त रिझल्ट बाकी होता. आणि त्या काळामध्ये मग मी खूप फिरत होतो. सातारामध्ये मी सगळ्या इंडस्ट्रीमध्ये फिरलो, बऱ्याच लोकांना, राजकीय लोकांना पण भेटलो. मला पुस्तक करायचं, मी त्यांना दाखवलं. माझ्याकडे पैसे नाही आहेत पण मला हे पुस्तक करायचं आहे, काही झालं तरी मी हे करणारच आहे, इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी होत्या. कारण मी पेटलेलो होतो आणि ध्येयानं पेटलेला माणूस कधी मागं सरत नाही. त्यासाठी कुठले रिसोर्स कधी कामाला पडतील हे सांगता येत नाही. बरोबर. मग मी राजकीय लोकांच्याकडे गेलो. राजकीय लोकांनी मला खूप हिणवलं, माझ्या कविता मला ऐकायला लावल्या, मला एंटरटेन केलं आणि मला हकलून दिलं अक्षरशः. पण मी काही एवढ्या गोष्टी हाडणारा नव्हतो. आणि राजकारण्यांच्या बद्दल चीड होती का, ती होतीच, कारण मला खूप अनुभव पण चांगले वाईट होते. म्हणून सातारामध्ये मी 1 महिनाभर फिरत होतो, स्पॉन्सरशिप कोण देत आहे का, जाहिराती कोण देत आहे का म्हणून. पण ते काही मिळत नव्हतं. एक साधा कपडे घातलेला, पायात नीट चप्पल नाही आणि पोरगा येतो आणि पैसे मागतो की मला 20-25 हजार रुपये पुस्तकाला पाहिजेत, कोण एंटरटेन करणार आहे, 20-21 वर्षाचा पोरगा. तर मग मला भावाचा फोन आला की बाबा मी बोललोय आणि तुला याला जमेल का म्हणून, रोहिदास भोसले माझा तो भाऊ म्हणून. तर मला सगळ्यात सुखद अनुभव म्हणजे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जो अनुभव होता ना, त्याहीपेक्षा मला सगळ्यात जास्त अनुभव तेव्हा झाला होता की कुणीतरी मला एंटरटेन करत होतं की हो तू ये, आपण बोलू आणि आपण करू म्हणून. मग गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. त्यावेळेला मी आपलं इथं हॉटेल आहे सातारमध्ये, लेकव्ह्यू हॉटेल. लेकव्ह्यू हॉटेलच्या पाठीमागं हॉस्टेलला राहायला होतो. हॉस्टेल टाईप तिथं रूम्स आहेत आणि मला त्यावेळेला 400-500 रुपये भाडं होतं तिथं. आणि दिवसभर कॉलेज करायचो आणि माझा एक मित्र अजिंक्य नरळे म्हणून, आम्ही तिथूनच लेकव्ह्यूमध्ये रात्री केटरिंगला कामाला जायचो. रात्री केटरिंगचं काम करायचो, त्याच्यातून मिळणाऱ्या पैशातून मग कॉलेजचा खर्च भागव, असं सगळं ते चालायचं. मग 210 रुपये माझ्याकडे होते त्यावेळेला काम केलेले. आणि काम करून जे मला मोबदला मिळाला होता 210 रुपयाचा, तेवढेच माझ्या खिशात होते. आणि मला भावाचा फोन आला. मी दुसऱ्या दिवशी सकाळी तेवढे 210 रुपये घेतले आणि महाबळेश्वर गाठला. महाबळेश्वरला गेलो, भिलारमध्ये गेलो, तळदेव तापोळ्यामध्ये गेलो. तिथं घेतल्यानंतर जे मोरे म्हणून सर होते, मोरे सर,
त्या मोरे सरांना भेटायला विटकर सरांना घेऊन गेलो आम्ही. विटकर सर म्हणजे तो फार भन्नाटच माणूस. कुठून तरी ग्रामीण भागातून महाबळेश्वरच्या ठिकाणी आले होते. तिथं आल्यानंतर इंटरकास्ट मॅरेज करून पळून आले होते आणि तिथं आल्यानंतर त्यांनी स्वतःचं एक विश्व उभं केलं आणि तिथे एक चांगले बिल्डर म्हणून ते नावारूपाला आले. त्यांना मी सगळं सांगितलं, दाखवलं. ते म्हटले, शिंदे साहेब आम्हाला ह्यातलं काही कळत नाही. म्हणजे मी 20-21 वर्षाचा पोरगा, त्यांचं त्यावेळेला 50 वय असेल. ते मला म्हणाले की शिंदे साहेब आम्हाला ह्यातलं काही कळत नाही, पण तुमचा जो उद्देश आहे ना, तुमची जी धडपड आहे ना, ती लय प्रामाणिक आहे आणि तुम्ही हे जे लिहिलंय ना, मला वाचता पण येत नाही, पण तुमच्या या धडपडीसाठी तुम्हाला जे पुस्तक करायचे ना, त्यासाठी मी तुमच्या पाठीमागे उभा आहे. मला माहित नाही तुम्ही काय करणार आहे, पुढे कसं करणार आहे, पण तुम्ही ज्या ताकदीनं सगळ्या गोष्टी करताय, तुम्ही ज्या प्रामाणिकपणाने आलाय, हे सगळं मला जाणवते, कारण मी त्या गोष्टी भोगल्यात म्हणे. क्या बात आहे. मग माझा भाऊ ते विटकर सर, आम्ही मोरे सरांकडे गेलो तळदेव तापळ्यामध्ये. तिथे ते बँक मॅनेजर होते, त्यांचं मयूर रिसॉर्ट म्हणून आहे. त्यांच्यापाशी गेल्यानंतर त्या विटकरांनीच त्या मोरे सरांना सांगितलं की हे भोसलेंचे भाऊ आहेत, असं पुस्तक लिहिलंय, मला तर ह्यातलं काही कळत नाही, पण पोरगं प्रामाणिक आहे, काहीतरी करायचं आहे, धडपडतंय, ह्याला आपल्याला मदत केली पाहिजे. एवढा डायलॉग 2 मिनिटाचा झाला. 2 मिनिटाचा पण डायलॉग नसेल, जो आत्ता डायलॉग मी बोललोय एवढंच बोलणं झालं असेल. त्या मोरे साहेबांनी 10,000 चेक लिहून मला तिथंच दिला होता. वा वा वा, क्या बात आहे. असं आहे. अस्वस्थता जिंकतात म्हणजे आपले प्रयत्न जिंकतात, ही फार मोठी गोष्ट आहे. ही अशी थाप म्हणजे एखाद्या ग्रामीण भागातल्या पोराच्या पाठीवरती पडणं, ती पण साहित्यासाठी पडणं, ही फार मोठी गोष्ट आहे. मग हे सगळं जे आहे, म्हणजे तो पहिला तो चेक तुम्ही घेतलात, त्याच्यानंतरचा प्रकाशनापर्यंतचे अनुभव आणि काय नेमकं हे होतं सगळं? छानच प्रश्न आहे. बरं, आता तो चेक घेतला मी. चेक घेतल्यानंतर असं झालं की चेकचं व्यवहार कसं करणार, त्यावेळेला बँक अकाउंट पण व्यवस्थित नव्हतं. तर मग मी ते विटकरांना सांगितलं, तर मग त्यांनी स्वतःच परत तो चेक मला तिथंच विड्रॉ करून द्यायला सगळी प्रोसिजर करून दिली आणि कॅश काढून पण मला पैसे लगेच 10,000 रुपये ॲडव्हान्स दिले होते. आणि पुस्तक प्रिंटला गेलं की राहिलेले 15,000 रुपये मी तुला देतो, तू येऊन घेऊन जा. मग त्यावेळेला जवळपास 1,000 कॉपीजला 25,000 खर्च मला लंगडे सरांनी सांगितला होता. मग त्यांनी ते मला पैसे काढून, मी दुपारपर्यंत थांबलो, बँकेमध्ये गेलो, त्यांनी सगळी प्रक्रिया केली. आणि माहीत नाही, म्हणजे लहान मुलगा आलाय, तो 21 वर्षाचा, तो काहीतरी सांगतोय आणि लगेच ती 2 लोक तयार झाली. आणि एवढ्या दुपारपर्यंत, सकाळी आम्ही भेटलो आणि दुपारपर्यंत माझ्या हातात 10,000 रुपये त्यांनी दिले होते. आणि तेव्हा खूप मोठी जबाबदारी आपल्यावर पडल्याची जाणीव झाली. आणि आता आपल्याला मागं सरून चालणार नाही. जर लोकांना हे आवडतंय, लोक आपल्याला सपोर्ट करतायत आणि आपल्या प्रयत्नांना यश येत आहे, हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास वाढला. मग मी थांबलोच नाही. मग मी पुण्यामध्ये आलो, परत लंगडे सरांना भेटलो, त्यांना ते पैसे दिले आणि त्यांना सांगितलं पुस्तकाचं काम चालू करा. पुस्तक पूर्ण तयार झालं. नंतर मी त्यांच्याकडे जात राहिलो. पुस्तकाचं प्रकाशन ठरलं. ऑगस्ट महिन्यामध्ये 21 ऑगस्टला पुस्तकाचं प्रकाशन यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्येच, जिथं मी शिकलो, जिथं मी स्वप्न बघितलं होतं की या कॉलेजमधून बाहेर पडताना या कॉलेजमध्ये आपलं पहिलं पुस्तक झालं पाहिजे. की आतापर्यंत त्या कॉलेजमधून कुठलाही व्यक्ती BSc किंवा बॅचलरचं शिक्षण पूर्ण करून बाहेर पडताना पुस्तक प्रकाशित केलं नाहीये. तर तो मी एक ऐतिहासिक विक्रम तिथं केला. तर मग ते सगळं झालं, कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाला पुण्यावरून दिशा परिवाराचे राजाभाऊ चव्हाण सर, यदुनाथ थत्तेंचे चिरंजीव, मिहीर थत्ते सर, अंकुश भोसले, हे सगळे लोक स्वतःहून पुण्यावरून इकडं साताऱ्याला कार्यक्रमाला आले होते. संजय विटकर जे होते, संजय मोरे जे होते, ज्यांनी मला जाहिरात दिली होती, ते त्या कार्यक्रमाला होते. त्यानंतर मी तुम्हाला सचिन विटकर म्हणून ज्यांचं नाव सांगितलं, तो जो माणूस, ते स्वतः तिथे कार्यक्रमाला होते. आझाद महाराज गुजर जे होते, ते कार्यक्रमाला होते. आणि तो म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन चाललंय, पण तिथेही खूप संघर्ष झाला होता. सुरुवातीला झाला असं की कॉलेजवरती परमिशन मिळत नव्हती, सगळे हॉल एंगेज होते. ऑगस्टचा महिना होता, कॉलेज चालू होत होतं. मग नगर वाचनालयामध्ये आम्ही गेलो, तिथलं हॉल बुक केलेला एका कार्यक्रमामुळे तो कॅन्सल करावा लागला. मग शेवटी राजवाड्यामध्ये आम्ही गेलो. त्या दिवशी कार्यक्रम 4 वाजता होणार आणि सकाळपासून आमचा सगळा संघर्ष चालू आहे. पत्रिका वगैरे सगळ्या पोच झाल्यात, गेस्ट इकडून निघालेले आहेत पुण्यावरून, ते तिथे येणार आहेत. माझ्यासोबतचे मित्र खूप चांगले होते, त्यांनी खूप सहकार्य केलं आणि त्यांचा मला आवर्जून उल्लेख करावा लागतो. योगेश जगताप, तूही ओळख त्याला ना, सुमित वाघमारे आहे, सोनम आहे, रुपाली कदम असेल, ही जी 4-5 मुलं होती ना, त्या मुलांनी अगदी BSc ला आल्यापासून, माझा निलेश धुमाळ मित्र आहे, ह्या मुलांनी, अजिंक्य नरळे मगाशी मी उल्लेख केला, त्या मुलांनी खूप मला त्या काळामध्ये मेंटली सपोर्ट केला. आर्थिकदृष्ट्या कोणी सक्षम नव्हतं, पण YC कॉलेजमध्ये जे व्हायब्रेशन आहे सकारात्मकतेचं खूप चांगलं आहे. म्हणजे कर्मवीरांचं जे वातावरण आहे त्या संस्थेतलं,
ती माणसाला माणूस बनायला भाग पाडतं, माणसाला माणूस म्हणून जगवायला शिकवतं. आणि ही सगळी चांगली मुलं सोबत असल्यामुळं आणखी मला तो सपोर्ट होता. ही सगळी पोरं माझ्यासाठी धडपडत होती. कोण कॉलेज तिकडे जायचं, नगर वाचनालयात तिथं धडपड करायचं, गेस्ट तर पुण्यावरून निघालेत आणि हॉलच ऐनवेळी सगळा बदललाय, असा सगळा तो संघर्ष चालू होता. शेवटी मग आमचे त्यावेळेला नानासाहेब गायकवाड गेले होते नुकतेच आणि KG कांदळे सर आले होते. तर पाटील मॅडम आणि कांदळे सरांच्या माध्यमातून मग शेवटी 3 वाजता कार्यक्रम 4 वाजता प्रकाशित होणार होता आणि 3 वाजता A18 नावाचा जो हॉल आहे, मोठा हॉल आहे YC मधला, तो फायनली कॉलेजनं लगेच दिला. आणि कॉलेजचा विद्यार्थी असल्यामुळे कॉलेज ही तयार झालं त्या गोष्टीला. संभाजी पाटील सरांना तो ओळखत असेल, म्युझिकल डायरेक्टर होते संगीतांचा, त्यांचाही खूप मोठा रोल आहे या पुस्तक निर्मितीमध्ये किंवा मला माझं पुस्तक त्यावेळेला प्रकाशित होण्यासाठी. किंवा मराठी विभागामध्ये कदम सर म्हणून होते, बरोबर आहे, ज्युनियर कदम सर. तर ते मला सांगायचे, बाळा तू असं इथं लिहिलंय, हे तुझं यमक इथं चुकलंय, तू हे कर, अजून वाच, त्या गोष्टी पॉलिश कर, मुक्त छंदात लिहिताना ह्या गोष्टी कर, यमकामध्ये ह्या गोष्टी कर, मात्रामध्ये लिहिताना ही लिही. मला त्यावेळेला काय कळायचं नाही, माझी कविता म्हणजे काय, माझ्या भावना, मी जी लिहिल ती माझी कविता. बरोबर. आणि मी जी लिहिल ती माझी कविता पुढं पॉलिश होत गेली, पण नौका असल्यामुळे कळत नव्हतं. पण मात्र ह्या लोकांनी खूप हे केलं. संभाजी पाटील सर स्वतः KG कांदळे सरांना भेटले, त्यांनी सांगितलं की गेस्ट येत आहेत आणि मुलगा चांगला आहे, माझा विद्यार्थी आहे, ह्या मुलाचं पुस्तक आपल्याला इथं करायचं आहे. 4 वाजता हॉल आम्हाला मिळाला, तिथली सगळी कार्यक्रमाची तयारी झाली. बरं आता सगळे झालेत, आता पुस्तक प्रकाशनाला जायचंय, तर माझ्याकडे शूज नव्हता. माझ्या मित्राचा शूज प्रणव शिंदे म्हणून माझा मित्र होता, त्याचा एक व्हाईट शर्ट आणि पॅन्ट फक्त माझी. असं सगळं म्हणजे एवढे सगळं उलाढाली केल्या, जुळाजुळू केली आहे. मी तिथं उभा आहे विचारपीठावर, पुस्तकाचं प्रकाशन होतंय, गावाकडून बरीच लोक आली होती, माझ्या घरातल्या लोकांना मी घेऊन आलो होतो. सो YC मधले माझे सगळे मित्रमंडळी होते. पूर्ण हॉल कार्यक्रमाचा तो भरलेला होता. कार्यक्रम खूप सुंदर चालला होता. मी मनोगत व्यक्त करत होतो, पण मला शब्द फुटत नव्हते, कारण माझी जी वेदना होती ना ती, अरे काय म्हणजे माझ्या पायामध्ये जे चप्पल आहे, जो शूज आहे, जो बूट आहे, तो एकाच आहे, अंगामध्ये जो शर्ट आहे तो दुसऱ्याचा आहे, तरी पण माझी कविता जिवंत आहे, तरी पण मी कविता लिहितो. आणि एवढा सगळा संघर्ष करून मी पुस्तक प्रकाशित केले. खूप मोठा क्षण होता तो पहिला. म्हणजे ज्या लोकांना आज सगळ्या गोष्टी सहज मिळतात ना, त्यांना पुस्तक निर्मिती आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी करणं किंवा ह्याचं त्यांना काही वाटणार नाही, ह्या खूप क्षुल्लक गोष्टी वाटतील. पण ज्या पोरानं शिक्षणाचं शस्त्र हातात घेतलं आणि म्हणून शिक्षणाचं शस्त्र हातात घेतलं म्हणून तो आजपर्यंत इथं येऊ शकला. नाहीतर मी गावाकडे मजूर झालो असतो किंवा गुराखी झालो असतो. कारण 12वी पर्यंत सगळ्यात जास्त आयुष्यातला वेळ कुठे गेला असेल तर तो गुरामागे गेलाय. ती सगळी रिहर्सल कवितेंची, स्वतःशी संवाद करायची कुठे झाली तर गुरामागे झालेली आहे. मी पुढे कंटिन्यू करतो. पण मला आता इथे एक संदर्भ द्यायला आवडेल की बऱ्याचशा कविता 8वी 9वी 10वी मध्ये किंवा लोकांशी संवाद साधणं किंवा बोलणं हे सगळं माझं त्या केंबाळ्यात त्या गणपतीच्या मंदिरात झालं. दुपारची वेळ असायची 12-1ची आणि माझे एक 3-4 गुरु होते. तिथे एका वडाच्या झाडाखाली, तिथे एक मंदिराच्या समोर वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाखाली दुपारच्या वेळेला निवांत ऊन असतं, मग रवंत करत बसलेली असायची. आणि मग मी एक झाडाचं एक फांटी घ्यायची की जी माईक सारखी असेल, त्या गुरांच्या समोर उभं राहायचं, ते समोर धरायचं आणि ती गुरं म्हणजे माझा ऑडियन्स असायचं. म्हणजे मी फार शाय होतो रे, मी खूप लाजायचो, संकोच होता, मला भीती खूप होती. ह्या सगळ्या गोष्टी का होत्या? कारण गरिबीमध्ये शोषण सगळ्यात जास्त होतं कुटुंबाचं, आणि ते झालं. आर्थिक स्तरावरती शोषण खूप झालं, सामाजिक स्तरावरती खूप शोषण झालं, कौटुंबिक स्तरावर सुद्धा खूप शोषण झालं. बऱ्याच गोष्टी आहेत की त्या मला पब्लिकली बोलता नाही देणार आहे. बरोबर. आणि त्या सगळ्या माझ्या इथपर्यंत आलेल्या गोष्टी होत्या. आणि त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये मुलं क्रिकेट खेळतात, ज्या काळामध्ये मुलं खेळातून स्वतःला घडवत असतात किंवा एक वेगळं आयुष्य त्यांचं असतं, त्या काळामध्ये मी बिगारी म्हणून काम करायचो. त्या काळामध्ये मी गावातल्या कित्येकांच्या उकरण्यामध्ये शेणखत भरायचो. त्या गावामध्ये मी इव्हन विहिरीमध्ये दगडं फोडून ट्रॉल्या सुद्धा भरलेल्या आहेत. इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कुठलंही काम सुटलं नाही आयुष्यात की ते करायचं राहून गेले. मग ते गावात केलं, रहमतपूरमध्ये केलं, सातारमध्ये केलं, पुण्यात केलं. जिथं जिथं शिक्षणासंदर्भानं, नोकरी संदर्भानं, नोकरी तेव्हा नव्हती, शिक्षण संदर्भानं ज्या काही गोष्टी घडल्या तिथं खूप डाऊन टू अर्थ जाऊन सगळ्या गोष्टी मला कराव्या लागल्या. आणि हे घटलेले हात ह्या आयुष्यभराची निशाणी राहिली त्यामुळे. पण
भयानक होतं ते सगळं. म्हणजे तुला मी मागे सांगितलं की 4वी-5वीला होतो त्यावेळेला सोयाबीन काढायला कुटुंबाबरोबर जायचो. मला 20 नाही तर 25 रुपये हजेरी मिळायची. झेंडूची फुलं तोडायला जायचो. पण त्याच्यातून मिळणाऱ्या मोबदल्यात माझं शिक्षण चालायचं, माझं घर चालायचं. माझे आई वडील, माझ्या बहिणी भावंडे हे सगळे कामच करायचे. आम्हाला पर्यायच नव्हता. नुसतं शिकायला आम्हाला स्कोप नव्हता. काम करून शिकणं हे लहानपणापासून आम्हाला बाळकडून मिळालं होतं. म्हणजे अगदी सकाळी 7 वाजता उठल्यापासून गुरं सोडायची, गुराच्या मागे सकाळी 10 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, गुरं बांधायची, मग शाळेत जायचं, असा तो प्रवास असायचा. शनिवार रविवारी जर काही काम नसेल मला तर मी दिवसभर गुरामागे असायचो. काम असेल तर मग सोयाबीन काढायला, उसाच्या कांडऱ्या ज्या आहेत त्या हंतरायला, उसाच्या कांडऱ्या तोडायला, खतं घालायला, ही सगळी म्हणजे शेतीतली सगळी कामं फार कमी वयामध्ये केली आणि ती करावी लागली, परिस्थितीनं करायला भाग पाडलं अगदीच. आणि म्हणून मी घडलो आणि म्हणून मी चांगला माणूस होऊ शकलो. ह्या गोष्टी वाटायला आल्या नसत्या तर कदाचित मी इथपर्यंत आलो नसतो. म्हणजे जी संवेदना, जी वेदना, जी अस्वस्थता, ज्यातून जो चांगला विचार येतो ना, त्याला बॅकग्राऊंड काहीतरी आहे ते हे आहे. तर मग त्या गुरामागे असताना ती माझी गुरं 4 बसलेली रवत करत आणि ती माझ्याकडे बघायची आणि मी ते समोर तोंड करून बसलेली असायची आणि मी मध्ये राहून माईक सारखं एक पोझिशन घ्यायचो आणि मग मी सुरू व्हायचो. माझ्या कविता असतील, माझी भाषणं असतील, माझी व्याख्यानं असतील, मी बिनधास्त बेधडकपणे तिथं मांडायचो. आणि मला माहित होतं की हा सगळा ऑडियन्स आहे, हा बावलट आहे, ह्यांना काही घेणं देणं नाहीये, मला व्यक्त होणं गरजेचं आहे. आणि मी जर व्यक्त झालो नसतो तर मी मेंटली इल झालो असतो. कारण व्यक्त होणं फार गरजेचं आहे कुठल्याही वयोगटामधल्या व्यक्तीसाठी असू दे किंवा कुठल्याही, म्हणजे इवन कसल्याही प्रकारचा कोणताही व्यक्ती असू दे तर व्यक्त झालं पाहिजे. चांगल्या आणि वाईट गोष्टी खूप आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या घडतात. दोन्ही संवेदना मनामध्ये कायम घर करून राहिलेल्या असतात. त्या संवेदनांना जर तुम्हाला मुक्त करायचं असेल तर तुम्हाला व्यक्त व्हावं लागेल आणि व्यक्त होणं गरजेचं असतं. कुणी असू दे, मग करोडपती असला तरी त्यानं व्यक्त झालं पाहिजे, नाही तर त्याला स्वतःला आत्महत्या करावी लागेल. बरोबर आहे. व्यक्त होणं हे खूप भारी आहे, पण त्यासाठी तुम्हाला माध्यम मिळावं लागतं. आणि मला माध्यम काय मिळायचं, मला माध्यम माझी गुरं मिळायची. आणि मग त्यांच्यासमोर उभं राहून तो एक हजारांचा ऑडियन्स आहे, त्यांच्यासमोर मी भाषण करतोय असं ते असायचं. आणि ते स्वप्न मी बघायचो. ती गुरं म्हणजे माझे हजारो पुढचे श्रोते असायचे आणि त्यांच्या पुढं मी कविता म्हणायचो. आणि त्यामुळं काय झालं, माझा आत्मविश्वास वाढला, माझ्यामध्ये डेअरिंग आलं. आणि तिथनं पुढच्या काळामध्ये जेव्हा मी स्पर्धेला जायला लागलो, लोकांच्या समोर उभं राहायला लागलो, त्यावेळेला मी त्या लोकांना कधी कन्सिडरच केलं नाही. मी त्या लोकांच्या मध्ये माझी गरज बघायचो. मला माझा दृष्टिकोन, मला माझा ॲटिट्यूड डेव्हलप करणं गरजेचं होतं, कारण मला व्यक्त व्हायचं होतं. माझ्याकडे 2 माध्यम होते, एक लिखाणाचं आणि एक होतं बोलण्याचं. बरोबर. आणि एका माध्यमामध्ये मी कायम स्वतःला गुंतून ठेवणारा माणूसच नाहीये. त्यामुळे मला हे दोन्ही माध्यम फार प्रभावी वाटतात. लिखाणाचं माध्यम प्रभावी आहे आणि वक्तृत्वाचं माध्यम प्रभावी आहे. पण ह्या दोन्ही माध्यमांच्या मधून आपण व्यक्त झालं पाहिजे, ही ती भूमिका असायची. वेदना त्याच मांडायच्या आहेत, त्या समाजाच्या आहेत, त्या माझ्या आहेत, त्या अनेक लोकांच्या आहेत. आणि मग मी तशा पद्धतीने स्वतःला बिल्डअप करत गेलो होतो, स्वतःला घडवत गेलो होतो. मी त्यावेळेला पुस्तक प्रकाशन ज्या वेळेला चालू होतं त्यावेळेला मी तिथं उभा होतो आणि तो सगळा संघर्ष मला आठवत होता. शब्द फुटत नव्हते, पण तो फारच आनंदाचा क्षण होता. म्हणजे आनंदाचा क्षण इतका मोठा होता की आनंदाच्या क्षणांमुळे शब्दांना सुद्धा बाहेर पडता येत नव्हतं. असं सगळं. मग ते पहिलं पुस्तक तिथं झालं, मला खूप आनंद झाला. आणि तिथून मग जो प्रवास सुरू झाला त्यानंतर काय मी थांबलोच नाही. पुण्यात आल्यानंतर कमवानी शिकाच्या माध्यमातून MMCC ला ऍडमिशन घेतलं. तिथं 2018ला परत अस्वस्थ नावाचा दुसरा काव्यसंग्रह लिहिला. डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांना, माझा एक मित्र आहे अवधूत बागल म्हणून, तर अवधूत बागल आणि आम्ही त्यावेळेला जाणीव जागृती फाउंडेशनचं काम करायचो. युवकांसाठी युवकांच्या मार्फत चालवलेलं संघटन म्हणजे जाणीव जागृती असं आमचं ते होतं. मग युवा कर्तव्य अधिकार चळवळी चालव, साहित्य संमेलन घे, कविकट्टे घे, त्यानंतर मग युथ पार्लमेंट घे, असा आमचा अवधूत पण हरवणारी माणूस आणि आम्ही त्या बऱ्याच गोष्टी करायचो. मग त्या अवधूतने बघितलं की पहिलं पुस्तक होतं, दुसऱ्या पुस्तकाचा कंटेंट आहे, मग आमचं ठरलं पुस्तक करूया म्हणून. मग तो म्हटलं आपण सबनीस सरांना भेटूया. म्हटलं चालेल. सबनीस सरांना मी गेलो, भेटलो. सबनीस सरांना भेटल्यानंतर त्यांना ते कंटेंट दिले. सर म्हणाले की मी हे वाचतो, प्रस्तावना काय मला शक्य होणार नाही, पण मी वाचतो आणि फार तर एखादा अभिप्राय मी देईन. म्हणलं ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. मी एक 8-9 दिवस झाले त्यानंतर आणि गोखलेनगरमध्ये मी राहायला होतो. 10x10ची रूम मागच्या वर्षी सोडली पत्र्याची, तोपर्यंत मी तिथंच होतो. तर त्या रूममध्ये मी झोपलो होतो. सकाळची साधारण 7 वाजलेले असतील आणि फोन वाजला म्हणून मी उचलला. नवीन नंबर होता, फोन उचलला आणि हॅलो म्हटलं.
पुढून सरांचा आवाज आला की हॅलो, कोण विक्रम का? म्हणलं हो सर, मी श्रीपाल सबनीस बोलतोय, मी तुझ्या कविता वाचल्या, बेटा तू खूप सुंदर कविता लिहितोस आणि अभिप्राय नाही, त्या कविता वाचत असताना मी कधी प्रस्तावना लिहिली माझंच मला कळालं नाहीये. वा वा, तो करारी आवाज एकदम असं. आणि खूप छान लिहिलंय, तू प्रस्तावना घ्यायला ये, चहा कॉफी प्यायला घरी ये, मी तुला पत्ता पाठवतो. ते झोपेतून मी ताडकन उडालो होतो अक्षरशः, हे काय चाललंय हे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि नंतर मग सबनीस सर असतील, डॉक्टर भाऊसाहेब जाधव सर असतील, बरोबर, यांच्या अध्यक्षतेखाली MMCC मध्ये दुसरा अस्वस्थ पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि नंतर मग खूप कविता आणि इतकं ते झालं की मग साहित्य सोडलंच नाही. साहित्य आणि साहित्य विश्व हेच माझं संपूर्ण साहित्य ते साहित्य विश्व या प्रवासाकडे जाताना ही अस्वस्थ नावाचा काव्यसंग्रह तुम्ही सांगितला. अस्वस्थ नावाची एक कविता सुद्धा तुमची आहे, तर ती या निमित्तानं ऐकायला आवडेल. पण त्याच्या पाठीमागची गोष्ट काहीतरी 100% असणार. तर ती काय आहे नेमकी? हा कविता संग्रह आमच्यापर्यंत पोहोचलाय किंवा त्याच्यानंतरचं बरंचसं साहित्य आहे, पण या सगळ्यात अस्वस्थता आणि तुमचं अस्वस्थ होणं हे कायम आहे. तर ह्या अस्वस्थतेला मिळालेले हे शब्द आहेत, पण त्याच्या पाठीमागची गोष्ट काय? 2017-18 मध्ये मला वाटतं की आपल्या इकडं जाती आणि धार्मिक दंगली खूप व्हायला सुरुवात झाली होती. मराठा क्रांती मोर्चे होत होते, वेगवेगळ्या जाती धर्माची लोक एकत्र येऊन मोर्चे काढत होते आणि लोकांना कळत नव्हतं आपण काय ह्या गोष्टी करतोय, आपण कुणासाठी भांडतोय. आणि हे सगळं चित्र बघितल्यानंतर मला भीती वाटायची आणि भीती वाटल्यानंतर मी प्रचंड अस्वस्थ व्हायचो. मग ही अस्वस्थता काय होती, तर समाजात चांगलं झालं पाहिजे, शांततेच्या मार्गाने झालं पाहिजे, समतेच्या मार्गाने झालं पाहिजे, एकात्मतेच्या माध्यमातून झालं पाहिजे, धार्मिक सहिष्णुता ह्या समाजात राहिली पाहिजे. हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब हे भाई भाई, आपण सगळे जर एवढे सगळे एकत्र आहोत, सगळ्यांचं रक्त जर एक आहे, तर मग आपण जात धर्माच्या एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये का अडकलोय, हा मला प्रश्न पडायचा. आणि म्हणून मग अस्वस्थ याच्यामध्ये ज्या कविता आल्या त्याच्या मागची जी मूळ कविता आहे अस्वस्थ नावाची, ती कविता मी तुला सादर करतो. कवितेचं नाव आहे की अस्वस्थ म्हणून. काय झालं, मी भारतीय विद्यापीठमध्ये MSW करत होतो आणि आमचे एक सर आहेत डॉक्टर कीर्तिराज म्हणून. कीर्तिराज सर आले आणि आम्हाला ह्या सगळ्या संदर्भाने शिकवत होते. ते शिकवत असताना त्यांनी जे काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी सगळ्या ऐकल्यानंतर तिथंच एक कविता मला सुचली होती अस्वस्थ नावाची, आणि त्यानंतर पुढे जाऊन अस्वस्थ काव्यसंग्रह प्रकाशित झाला. आणि ती वास्तविक कविता आहे. ती कविता अशी आहे, काल काल मास्तर गर्भगळीत होऊन सांगत होतं, काल काल मास्तर गर्भगळीत होऊन सांगत होतं, गाई म्हैस डुकराच्या मुखवट्या मागचं सुजलेलं जाती धर्माचं रंगेल राजकारण. काल काल मास्तर गर्भगळीत होऊन सांगत होतं, गाई म्हैस डुकराच्या मुखवट्या मागचं सुजलेलं जाती धर्माचं रंगेल राजकारण. शाहीशाहींचा उदय शांतीशाहीचा असतं. शाहीशाहीचा उदय शाहीशाहींचा उदय शांतीशाहीचा असतं. दंगे, खून, हिंसा, आरक्षण यातच आज गाडून टाकतायत नवनिर्मितीची बीजे घेऊन आलेल्या कित्येक पिढ्यांना. काल काल मास्तर गर्भगळीत होऊन सांगत होतं, गाई म्हैस डुकराच्या मुखवट्या मागचं सुजलेलं जाती धर्माचं रंगेल राजकारण शाहीशाहींचा उदय आणि शांतीशाहीचा असतं. दंगे, खून, हिंसा, आरक्षण यातच आज गाडून टाकतायत नवनिर्मितीची बीजे घेऊन आलेल्या कित्येक पिढ्यांना, आणि हे पूर्वापार चालतच आलंय म्हणे. फरक एवढाच की काही जणांनी आमिष दाखवून बंद अंधाऱ्या खोलीत समाजाशी संभोग केला. फरक एवढाच की काही जणांनी आमिष दाखवून बंद अंधाऱ्या खोलीत समाजाशी संभोग केला, तर काही जण लोकशाही झुगारून दिवसा ढवळ्या बलात्कार करू लागलेत सामान्य जनतेवर क्षणोक्षणी. जंगली श्वापदांपेक्षा आता हेच हिंसक झालेत. जंगली श्वापदांपेक्षा आता हेच हिंसक झालेत. ब्युरोक्रेसी, डेमोक्रेसी असं काहीतरी मास्तर बडबडत होतं. ब्युरोक्रेसी, डेमोक्रेसी असं काहीतरी मास्तर बडबडत होतं. आणि त्यांच्या त्या गाई म्हैसींच्या उदाहरणावरून मला माझं गुराखी बालपण आठवलं. त्या डोंगराच्या पाऊलवाटा, ते रविवारचे दिवस, किर्र झाडी, गळी, दरी खोरे, डोंगर टेकड्या पठारावर आमचंच वास्तव्य. ते रविवारचे दिवस, किर्र झाडी, गळी, दरी खोरे, डोंगर टेकड्या पठारावर आमचंच वास्तव्य. त्यात मेळावणे कांबळे पाटील,
गुजर कुलकर्णी बुधावले, आतार शेख देशमुख आम्ही सर्वच एकत्र असायचो. वा. त्यात मेळावणे कांबळे पाटील, गुजर कुलकर्णी बुधावले, आतार शेख देशमुख आम्ही सर्वच एकत्र असायचो, फिरायचो, पोहायचो, एकत्र डब्यात जेवायचो सुद्धा. तेव्हा राम रहीम अल्लाह नव्हते माहीत आम्हाला, भेदभावाचा वेद कधी शिवला नव्हता आम्हाला. त्या डोंगरच्या मातीनं जातीचा रंग कधी फसला नव्हता आम्हाला. त्या डोंगरच्या मातीनं जातीचा रंग कधी फसला नव्हता आम्हाला. खरंच भारतात बालपणीच फक्त लोकशाही जगायला मिळते. अहो आमचं सोडाच, पण आमच्या गायी कधी म्हैशींशी भिडल्या नाही. अहो आमचं सोडाच, पण आमच्या गायी कधी म्हैशींशी भिडल्या नाहीत आणि आमच्या म्हैशी कधी गायींशी झुंजल्या नाहीत, हे वास्तव. मात्र गायींशीच टकरा घ्यायच्या आणि म्हैशींशी. स्वजातीय हे विदारक सत्य. अरे तास सुटला, मास्तर लक्कीबीनं निघून गेले आणि बाहेरून अरोळ्या घोषणा ऐकू येऊ लागल्या. मी वरांड्यात अस्वस्थ होऊन उभा, समोर मोर्चात माझेच मित्र, फक्त चेहरे बदललेले वयानुसार. कोणी मारण्याच्या, कोणी मरणाच्या भूमिकेत. कोणाचा हक्क कोणाला कळला नाही आणि मैत्रीचं कर्तव्य कोणी पाळलं नाही. माणुसकीच्या बाजार गप्पा झाल्या फक्त. त्याचवेळी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ही प्रतिज्ञा समोरच्या शाळेतून भेसूर आवाज काढीत होती. आणि मी समोरच्या गर्दीतल्या माझ्या मित्रांना खुणावू लागलो, तिरंग्याची अस्मिता सांगू लागलो, जातीय बेरंगाच्या पताका फेकण्यासाठी हिणावू लागलो, शांतीचा महिमा गाऊ लागलो, भारत माता की जय ओरडू लागलो. कारण नजदीक आलेल्या महासत्तेच्या उंबरट्यावर मला संविधानातील मूल्यांच्या दिशेने जाणारा, समतेची बीजं पेरणारा एकात्म भारत हवा होता. वा 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 वा, क्या बात आहे. मस्त. हा एकात्म भारत तुम्ही बघत होता, पण ही बंधुत्वाची भावना तुमच्या मनामध्ये तयार झाली, ही कशी, नेमकं काय? म्हणजे हे सगळं जे आहे आजूबाजूला, खरं तर आपण माणसं ज्या भागातून येतो तो भाग प्रचंड पुरोगामित्वाचा एक बालेकिल्ला म्हणायला हवा, कारण त्याचा इतिहास प्रचंड मोठा आहे. पण मला वर्तमानाबद्दल फार भीती वाटते तिथल्या. अशा सगळ्या कालखंडामध्ये विशेषतः तुम्हाला हे सगळं तुम्ही लिहिलंय ते 2012, 13, 14 नंतर लिहिलेलं आहे. हा तोच कालखंड आहे जिथं आजूबाजूला दरई वाढत होती. बरोबर. या सगळ्या गोष्टी आहेत आणि तिथंच तुमच्यामधला जो समतेचा पहाड आहे तो मजबूत होत गेला. काय प्रेरणा आहेत याच्या पाठीमागं? आणि तुम्ही एक बंधुत्वाच्या संदर्भाने कविता लिहिली आहे, तर ती पण मला ऐकायला आवडेल. उलट माझा एक असा स्वभाव आहे, पूरक वातावरणापेक्षा विरोधी वातावरणात मी जोमानं पुढे जातो. वा. पूरक वातावरण मिळालं, कवी म्हणतात. मला पूरक वातावरण मिळालं असतं चांगलीच गोष्ट होती. पण मला वैयक्तिक जेव्हा विरोध होतो किंवा मला ज्या वेळेला थांबवण्याचा कोणते प्रयत्न करतो, त्यावेळेला माझा स्वभाव असा की मी डबल ताकदीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. इथे ग्रामीण भागामध्ये जिथून आपण आलो किंवा पुणे असेल, एकंदरीतच साताऱ्याच्या सगळ्या भागात तो पुरोगामी विचारांचा किल्ला म्हटलं जातं. पण अलीकडं राजकारणाच्या शक्ती ज्या पद्धतीनं तिथं आपले हातपाय रोवत होत्या आणि त्यानंतर ते रोवल्यानंतर चुकीच्या पद्धती, चुकीच्या गोष्टी समाजात घडवत होत्या, तर ह्या गोष्टी बघितल्यानंतर मला संधी निर्माण होत होती त्यांच्या विरुद्ध बंड करायला. आणि माझ्याकडे शस्त्र होतं, ही लेखणीच होतं, विचारांचं होतं, चांगल्या विचारांचं होतं. जोपर्यंत पुढे अन्याय होत नाही तोपर्यंत, तो आणि झालेला अन्याय आपल्याला कळत नाही तोपर्यंत लेखक काय लिहिणार आहे? बरोबर आहे. म्हणजे कुणीतरी कुणावर प्रेम केलं आणि कुणीतरी कुणाला काय म्हणालं, एवढ्यावर कविता जन्म घेते आणि एवढ्यावर कविता संपते का? तर नाही. बरोबर आहे. खऱ्या अर्थानं कविता काय असते की शोषितांच्या, वंचितांच्या हक्कांची लढाई करणारी कविता असली पाहिजे. व्यवस्थेच्या विरोधावर शस्त्र म्हणून ती कविता उचलली गेली पाहिजे किंवा कुठलंही लिखाण. आणि म्हणून मग मला ती संधी मिळाली. मी या सगळ्या गोष्टीकडे संधी म्हणून बघितलं की तुम्ही जर अन्याय करताय, तुम्ही सगळ्या गोष्टी चुकीच्या आणताय, तर ह्या सगळ्या गोष्टींना अपोज करणं, ह्या सगळ्या गोष्टींना विरोध करणं, हे मी माझ्या साहित्यातून करू शकतो आणि ते साहित्याच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून पुढे घेऊन येऊ शकतो. आणि म्हणून सगळ्यात जास्त कविता ह्याच काळामध्ये तेवढ्यात जास्त ताकदीने लिहिल्या गेल्या. आणि माझा आतापर्यंतचा इतिहास आहे की मला ज्या वेळेला कुणीतरी थांबवण्याचा, कुणीतरी संपवण्याचा, कुणीतरी मागे सरण्याचा प्रयत्न केलाय ना, त्या वेळेला मी चवताळून माझं बंड करून साहित्य घेऊन पुढे आलेलो आहे. डॉक्टर आह साळुंखेंचं एक वाक्य आहे, ते मला आठवलं या निमित्तानं की ते असं म्हणतात, चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून हे पुस्तक आहे. ते असं म्हणतात की मरणाच्या एका घावाबरोबर जगण्याची इच्छा हजारो पटींनी उपाळते.
तर तसं एक हे असतं, त्यातूनच कवीचा आणि माणसाचा जन्म होतो. फार सुंदर आहे. तर तीच माझंही नातं तसंच आहे. येस. म्हणजे मी थोडक्यात तुला एका शेअर छोटा शेअर आहे त्याच्यामधूनच सांगतो. ते इतकं झालं कवितेचं साहित्याचं नातं की मी तो पुस्तकावरती पण लिहिला होता की एक कवी आणि एक लेखक यांचं नातं कसं मजबूत असतं. तर चितेवरचं सरण सुद्धा अग्निविना खेटेना. म्हणजे चिता जर रचलेली असेल आणि ते ह्याला जर आपण अग्नी दिली नाही तर ते पेटत नाही. तर ते चितेवरचं सरण सुद्धा अग्निविना खेटेना. चितेवरचं सरण सुद्धा अग्निविना खेटेना आणि सरणावरचं प्रेत कवीचं लेखणीविना पेटे. वा वा, क्या बात आहे. सरणावरचं प्रेत कवीचं लेखणीविना पेटे. क्या म्हणजे इव्हन तुम्ही जिवंत आहे ना तोपर्यंतच तुमच्यासोबतची तुमची लेखणी आणि तुमचं नातं घट्ट नाहीये. तुम्ही अगदी सरणावर असाल ना तरी सुद्धा तुमचं ते प्रेत पेटणार नाही, कारण त्या लेखणीला सुद्धा तुमची तेवढी सवय झालेली आहे आणि तुमचं तेवढं नातं घट्ट आहे. क्या बात आहे. अशी ती कविता. क्या बात आहे. मस्त. आता तू आता हा सगळा संदर्भ दिलास. येस. भाई एक्झॅक्ट. म्हणून मला सांगायला आवडेल की विरुद्ध मी कविता लिहित होतो. माझं जे बंड होतं व्यवस्थेच्या विरोधातलं हे आक्रमक तर होतंच, पण आक्रमकता कशी असते हे एका मी कवितेमध्ये लिहिलं होतं. आणि ती कविता पलायन नावाची आहे. म्हणजे मी बंड करतोय पण पळून जाणं सुद्धा माझं बंड आहे. कधी कधी समाजामध्ये खूप गोष्टी चुकतायत पण तिथून त्या चुकीच्या गोष्टींमधून सीमा उल्लंघन करणं, पळून जाणं. सीमा उल्लंघन करणं हा बंड असू शकतो, असतोच, पण पळून जाणं हे सुद्धा बंड आहे माझ्या दृष्टीनं. आणि म्हणून ती पलायन नावाची कविता लिहिली आणि मी कुठून पळून गेलो ह्या कवितेतून मी सांगतो.